शेतकरी नेते राकेश टिकेत आणि रासपचे अध्यक्ष महादेव जानकर शेती बांधावर पोहोचले आणि अमरावती जिल्ह्यामध्ये शेती नुकसानाची त्यांनी पाहणी सुद्धा केली आहे। अतिवृष्टीने अमरावतीसह विदर्भातील कापूस आणि सोयाबीन पीक उद्ध्वस्त झालंय आणि शेतीला रोजगार हमीचा दर्जा देण्याची जानकर यांची मागणी आहे। भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकेत आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी शेतकरी बांधांवर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला। शेतीचे प्रचंड नुकसान होऊन सुद्धा पंचनामे करण्यासाठी कृषी विभाग किंवा महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी शेती बांधावर आले नाहीत असा सुद्धा आरोप महादेव जानकर यांनी यावेळी केला। एका एकराला 50,000 रुपये खर्च येणार आणि उत्पन्न किती निघणार 49,000 रुपये। म्हणजे ही जर अवस्था, पण ह्या शेतकऱ्यांना हा पहिला प्रयोग काय केलता की त्यानं पपई लावली होती, परत ना व्यापारी पीकसुद्धा घेतलं होतं, त्यात देखील त्याला अपयश आलं। त्यामुळं राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं शेतकऱ्याला रोजगार हमीचा दर्जा दिला पाहिजे या शेतीला। म्हणजे त्याची बायको मुलगा तो तर कमीत कमी रोजगाराचे पैसे त्याला मिळतील किंवा सीड बीड आणि एक्सलंट फीड ह्याच्याबद्दलचा खर्च तरी निघेल। पण शेतकरी जिवंत राहायचा असेल तर तो प्रकार राज्य सरकारनं केला पाहिजे। आणि ह्या राज्य सरकारनं मतदानाच्या वेळेस फार मोठ्या वल्गना केला की आम्ही कर्जमाफी करू कर्जमाफी करू। कर्जमाफ 7-12 तर कोरा केलाच पाहिजे।